फायनली मित्रांनो, आज खूप दिवसानंतर ब्लॉग करतोय. आज अगदी सकाळपासून म्हणजे रात्रीपासूनच पाऊस लागतोय जोरदार. त्यामुळे सकाळपासून शेतीची कामं थांबलेली. तर आज अचानक प्रतीक घराकडे आला आणि बोलला की आज चिकनचा प्लॅन करूया. तर तन्मय म्हणाला चिकन काय रोजच खातोय, म्हणून आज तन्मयच्या इच्छेप्रमाणे आज तंदुरीचं फायनल केलं गेलं. आणि तुम्हाला दाखवतो तंदुरी. म्हणजे सध्या तयारी चालू आहे जोरदार तंदुरीची. तुम्हाला दिसत असेल का माहीत नाही. सेकंड आता कंटिन्यू करेन, त्याच्यानंतर तुम्हाला तंदुरीची तयारी करतोय ते तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता प्रत्येक इकडे तंदुरीची तयारी करतोय. रेसिपी चालू आहे तंदुरीची. आणि इथे हा बघा तन्मय, तुम्हाला जो आपण ग्राउंडचा ब्लॉग केलेला त्याच्यामध्ये हा दिसलेला असेल तुम्हाला. सध्या तंदुरी वाह, एकदम छान असं रूप आणलं गेलं आहे प्रतीक आंगणेंकडून तंदुरीला. ते हा तन्मय. इकडे आपल्याला 1.5 किलो चिकन, त्याच्यानंतर दही वगैरे आणून आता थोड्या वेळाने आता मॅरिनेट करायला ठेवू. त्याच्यानंतर इकडे आग पेटवली आहे, आपण आग मात्र पेटत नाही आहे. सध्या काय आलं आहे, लाकडं थोडी भिजली आहेत पावसामुळे, त्यामुळे बघूच शकता तुम्ही हालत काय झाली आहे ते. अगदी पूर्ण हे बघा शेवूळ वगैरे आलाय संपूर्ण लादीवरती. एकदम बेकार रूप झालंय. खूप म्हणजे खूप पाऊस लागत होता. आग करू तन्मय भाई कर मस्त आहे की. प्रयत्न 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 तन्मयचे तंदुरीसाठी प्रयत्न सफल होत नाहीये. आतमध्ये बघूया. इकडे ही काय मॅचेस चावी, लवकर चल. शाबास. ती मोनी लाकडं लाव. भेताळेच खूप झाले, टाक नको. इकडे चिकन ठेवलेलं आहे मॅरिनेटला. त्याच्यानंतर समोर पाणी बघू शकता तुम्ही. पाणी दाखवतो, पावसामुळे पाणी. आणि ही आपली बाईक. मंदिराच्या मागे आहोत आम्ही सगळे पूर्णपणे. खूप म्हणजे खूप पाऊस लागलेला. हे बोलत होतो मगाशी शेतीचं. हे बघा सगळं ठप्प झालंय पावसामुळे. सगळी कामं थांबवण्यात आलेली. पूर्ण काय करणार तरी काय, मळ्यामध्ये पूर्ण पाणी भरलंय. विलास पण नव्हता आमचा. तर आता मित्रांनो देवासुद्धा आलेला आहे. आणि देव आला तो आला, लाईट पण घेऊन आला. लाईट पण गेलेली. हा देवा आपल्या टॉवर फिल्मचा, शॉर्ट फिल्मचा हिरो. आग पण पेटलेली आहे. आणि या प्रतीक चिकन घेऊन मस्त की ते जा चमचो की थांबायचं पतले आपण. आग पेटलेली आहे. चिकन खायचं ना. आणि हे सूप जर अनुभवायचं असेल ना तर तुम्हाला कोकणकर नक्कीच व्हावं लागेल. कारण हे सूप असं सूप फक्त कोकणकराच्या नशिबात आहे. आता आम्ही खायला सुद्धा बसू ना, ते एकदम समोर बसणार ना, ते तिथे पण व्ह्यू चांगला येतो शेतीचा. पाऊस पण आता. आणि या ठिकाणी फर्स्ट पीस चिकन. हॅलो बरोबर.
फायनली आपलं पूर्ण तंदुरी रेडी झालेली आहे. हे बघा, अरे आहे ना, हा असा समोरचा व्ह्यू एकदम छान पावसाचा. आणि इकडे आपली एक नंबर रेडी झालेली तंदुरी. लुक बघू शकता तुम्ही तंदुरीचा, एकदम कडक झालेला आहे. आणि आत्ताच रोहित दादा आलेला आहे, एक 5 मिनिटाच्या आतच आला आहे. होप तुम्ही ट्रान्झिशन बघितलं असेल, आवडलं असेल ट्रान्झिशन केलं इथं तंदुरी करतानाचं. इकडे हे बघा शेतीचं, पावसामुळे खूप शेतीचं नुकसान झालेलं आहे. शेतीचं खूप नुकसान झालेलं आहे पावसामुळे. अगदी असं मळ्यामध्ये पूर्ण ना कंबरवर पाणी साठून ना तिथे शेती पूर्ण पाण्यामध्ये गेलेली आहे. खूप नुकसान झालं आहे यावर्षी पावसामुळे. खूप आता एवढंच की पावसाने थोडंसं थांबावं पावसाने, बाकी काहीच नाही. कारण आता जो तरवा लावलेला ना तो कुसला असेल पाण्यामध्ये, आणि परत तो आता कुसलेला तरवा काढून टाकून आता परत तो लावावा लागणार नवीन. मग त्याच्यानंतर एवढी देवाकडे प्रार्थना करू की त्याच्यानंतर तरी पावसाने लागू नये, जेवढा हवा तेवढाच लागावा. आता हे बघा, लाल परी, कोकणची लाल परी, छान व्ह्यू घेत आपण आता तंदुरी खायला सुरुवात करतोय. आणि आता जे काही केलेलं तेवढं आता घासकाम चालू आहे आपला तन्मय. तव्यावरती ट्राय करत होतो पण तव्यावरती होत नव्हते, त्यामुळे जाळी आणली, जाळीवरती केलं. जाळी भेटत नव्हती प्रत्येक, आणि देवा जाऊन घेऊन आले. फुल व्ह्यू. पाणीसुद्धा कमी झालं आहे बघा. आता पूर्ण इथपर्यंत पाणी आलेलं आहे. एवढं पाणी होतं मगाशी, पूर्ण पाऊस चालू होता तेव्हा. काय त्याच्यात काय अरे चालू कर, लिंबू काप. एकच पीळ मस्त आहे की. हा एकदम स्टाईल बिलमध्ये असं. हा छान तयारी झाली. चला. चला तन्मय, चल लवकर. सकाळपासूनची केलेली मेहनत तुम्ही बघू शकता. छान तंदुरी मस्तपैकी, आणि हा व्ह्यू. लवकर चला. कंटेंट भेटला ना रोहित. एक नंबर. मी आधी भिडतोय. काय गावला जायचं. शाबास. तू बरी घे. देवान काय उचलल्यात मग सगळा माष्टाचा. एक नंबर. थोडक्यात दम देवा कसा आला. पॉवरफुल. हा पॉवरफुल. पॉवरफुल.